जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मनवा, अगं हा बघ रंग संपलाय. बाकीचे रंग आत आहेत ना, ते घेऊन ये बरं. हो. मी तुम्हाला न विचारता ऑफिसमध्ये नाही बोलायचं मला त्या विषयावर. तुम्ही क्लायंट नाही आहात, ऑफिसला येऊन प्रत्येक गोष्ट विचारायला. आय एम सॉरी राजवीर. अहो पण ते हो मीच सांगितले होते होर्डिंग्स काढायला. तू आणि तुझे वडील युजलेस आहात दोघं. यात बाबांचा काय संबंध आहे? इररेस्पॉन्सिबल माणूस कसा असतो ना, त्याचं जिवंत उदाहरण आहे तुझे वडील. हा राजवीर बोला. शाळेतच आहात अजून? गणेश नगरला आले. राजवीर ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. आता जरा गडबडीत आहे. हा, मी तुम्हाला करते नंतर कॉल. बाय. सांगा ना, का आलात गणेश नगरला? का मी यायला नको? तसं नाही, पण तुम्ही अचानकच आलात ना, म्हणून विचारलं. हो, मी पण तुम्हाला मगाशी विचारलं तिकडे का गेला होता तू? ऍक्च्युली जरा महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. नाही, महत्वाचं काम होतं ठीक आहे, पण दुसऱ्याला पाठवायचं ना मनवा. तुम्ही तिकडे जाण्याची काय गरज होती? तुम्ही असं बघत राहिला तर माझ्याकडून काम नाही होणार. पण मी काम करायला अडवलंय का तू? मनवा, चहा झाला का ग? राजवीर, अरे तू इकडे काय करतोयस? मी काय करतोय ते? हा तेच. नंदा कोणाबरोबर होती? तो तिचा फक्त मित्र तरी नक्कीच वाटत नव्हता. काहीतरी गडबड वाटते. नुसतंच घरात बसून पगार घेण्यापेक्षा मी जर ऑफिसला आलो आणि पगार घेतला. तुला काय म्हणायचंय ते नीट लक्षात आलंय माझ्या. लिमिटमध्ये राहा. स्वतःच्या फायद्यासाठी जर मनवाची मदत घेतली नाही इथून पुढे तर मी काय करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे. काकू, कोणता फोटोग्राफर आहे? म्हणजे तुम्हाला नाव वगैरे काही माहिती आहे का? हे बघ मनवा, आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस. तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा. आपल्या इंडस्ट्रीत फुकट काहीच मिळत नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काय करतोस तू? वेड आहेस का? मॉडेल व्हायचंय ना तुला? घरच्यांपासून कसं लपवायचं? प्लीज बहिणी, तेच नको सांगूस. खूप खूप प्रॉब्लेम होईल ग. आणि दादाला कळलं ना तर आता खूप चिडेल. मी सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. अरे मनवा आली. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे? एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही, म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते, पण मग अचानक एक महत्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्वाचं काम? आता जास्त नाही विचार करायचा. नाही, ऍक्च्युली ना मीच मूर्ख होते. बावट सारखी वागले, वेड्यासारखी वागत होते तुझ्याशी. तुला खूप घालून पाडून बोलले ना मी, पण तरी तू माझी हेल्प केलीस. तू ही जी माझी हेल्प केली आहेस ना, ही मी कधीच विसरणार नाही. पुरे झालं आता. मी तुझ्यासोबत आहे आणि कायम असेल. बरं मला सांग, त्याचा पुन्हा काही कॉल मेसेज आला होता का, किंवा त्याने काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला? नाही, त्याने नाही कॉन्टॅक्ट केला. पण मला खूप भीती वाटते. असं काहीतरी ना विचित्र स्वप्न पडतात. मला रात्री झोपच येत नाही. असं
सतत असं वाटत असतं की तो परत येईल. मी तुला म्हटलं ना, तू खूप विचार करतेस ना, म्हणून हे असं होतंय. आधी तू विचार करायचा थांबव, हे सगळं विसरायचा प्रयत्न कर. पण तो परत आला तर? असा कसा परत येईल? यावेळेला आपण त्याची पोलीस कंप्लेंट नाही केली आहे, पण पुन्हा जर का तो असा वागला ना, तर आपण त्याला जन्मभराची अद्दल घडवू. नाही नाही प्लीज, असं काही करायचं नाहीये प्लीज. खूप इश्यूज होतील ग. काय इश्यूज होणार आहेत? अशा लोकांना असं सोडून द्यायचं असतं का? अशा लोकांना शिक्षा देणं जास्त महत्वाचं असतं. बरं, हे बघ, आता हे सगळं राहू दे, याचा विचार नाही करायचा. तू आराम कर, मी आहे बाहेर. ऐक ना, तुला माझ्यामुळे सगळ्यांची बोलणी खावी लागली ना. मला माहितीये राजवीर दादा पण तुझ्यावर खूप चिडलाय. थँक्यू सो मच. तू त्याला काहीच सांगितलं नाही, आणि प्लीज काही सांगू पण नकोस कोणाला. तू काळजी नको करूस. आरती, बोला. चहा. हो देते, एवढं जरा काम संपू दे, लगेच देते. ओके. आई, हा, मला पण चालेल चहा. तू एवढं लवकर कसं काय आलास घरी? घरी रोज मी उशिरा येतो म्हणून तू मला ओरडते. आज मी लवकर आलोय तर मला ओरडतेस? मी ओरडत नाहीये, प्रेमाने बोलते तुझ्याशी. बरं, मी लवकर घरी का आलोय ते सांगतो. आधी बस तू इथे. काय झालं? बस ना. सांग ना. सांगतो, थांब थांब. बाबा, हे घ्या. हे काय? काय आहे? थांब थांब, उघडा तर. चेक आहे. ते दिसतंय मला सुद्धा. कसला चेक आहे? सांगतो. काय चाललंय याचं? आई, बाबा, ही माझी पहिली कमाई आहे. अरे वा. नितीश, I'm really proud of you. थँक्यू सो मच बाबा. राजवीर आणि नितीशच्या वेबसाईट एकसारखेच का दिसत आहेत? तुम्हाला असं म्हणायचं काय नितीशच्या वेबसाईटची आयडिया मी चोरली? नाही राजवीर, मला खरं हेच आहे, आपल्या वेबसाईटची आयडिया नितीशचीच आहे. नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी तीच बोलते जिने त्या दिवशी तुला कानाखाली मारलं होतं, आठवलं? मग आता तुझी पोलीस कंप्लेंटच करते. आयुष्यभर खडी फोडावी लागेल ना, तेव्हा तुला कळेल मुलीला त्रास दिल्यानंतर काय होतं. आदित्य, सावकाश 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 सावकाश. हे घे, पाणी पी, पाणी पी. सावकाश. कामाची घाई नाहीये, आरामात खा जरा. कोणी कामासाठी बोलवायला आलं नाहीये तुला. अगं मीरा, मी सावकाशच खातोय. किती काळजी करशील माझी? बस झालं. गार्गी, ए गार्गी, उठ. बघ, मी इकडे ये. अरे कोणी ऐका. वैदे, मी आरबीके म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? न्वी म्हणजे ना एक नंबरची वेंधळी मुलगी. महत्वाचे कागदपत्र कसे सांभाळून ठेवायचे अजून तिला कळलेलं नाही, मोठी झाली तरी. इतकी वर्ष मनाआड केलेल्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा का समोर येत आहे? मी टाळायचा एवढा प्रयत्न करते, तरी या न त्या प्रकारे परत माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. वा बायको वा, तुझ्या हाताला अजून भित्तोसलीच चव आहे बघ. एकदम जाग झालंय बघ.
तूच गोडवाय. काय ग तू डबा घेऊन गेली होती ना देवळामध्ये? मग डबा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी आणलंय.